एकेकाळी ना आई माझी खूप चांगली फ्रेंड होती, बेस्ट फ्रेंड. आणि या सगळ्यामुळे ती माझ्यापासून खूप लांब गेली. मी गमावलं तिला. आणि तिला त्रास नको म्हणून मी बाबांचं सगळं ऐकलं. अरे मग तू त्यांच्याशी कधी काही बोलला का नाहीस? काय बोलणार मी त्यांच्याशी? मला त्यांच्याशी बोलायची इच्छाच नाही आहे. त्यांना ना सगळ्या गोष्टी कंट्रोल करायला आवडतात. आधी आईला आणि आता मलाही. आणि तसं काही नसेलच तर? म्हणजे आता तू तुझ्या बाबांशी कधी काही बोलला नाहीसच, तर तुला कसं कळेल की ते असं का करतात? सी, सायकोलॉजी सेज जर एखाद्या व्यक्तीची सायकोलॉजी काय आहे हे जाणून घ्यायचं असेल ना, तर त्याची मनस्थिती कशी आहे ते आधी जाणून घेतलं पाहिजे. आणि तेच आपण करत नाही. म्हणजे तुला असं म्हणायचं की माझे बाबा सगळं बरोबर वागतात? ते चुकीचे आहेत असं तरी मी कुठे बोलले? आणि आयुष्यभर बाबा तुझ्याशी असेच वागत आले का? नाही. जेव्हा मी लहानाचा मोठा झालो तेव्हापासून तरी ते असेच वागतात. मग कदाचित ही त्यांची काळजी असू शकते ना? या सगळ्या गोष्टींना काळजी म्हणतेस तू? नाही, तसं नाही. पण नेहमीच बाबांनी तुला असं वागवलंय? नाही, त्या सगळ्या गोष्टी सोडल्या तर तसे बरे वागतात ते. बर, त्यांच्याबरोबरच्या तुझ्या चांगल्या आठवणी कोणत्या आहेत? कमीच आहेत तशा. बाबांनी मला ना कुठल्याच गोष्टीची कमी पडू दिली नाही. आमच्या बिल्डिंगमध्ये सगळ्या मुलांकडे सायकल होती. त्यांनी माझ्यासाठी सायकल घेतली पहिल्यांदा, पण तीही सेकंड हँड. तसा चांगला बॉन्ड होता आमच्यात.